तर जातनिहाय जनगणनेसाठी केंद्र सरकारनं तयार केलेल्या प्रश्नावलीचा सध्याचा मसुदा रद्द करायला हवाय। राजकीय पक्ष आणि नागरिकांच्या सल्ल्यानं नवी प्रश्नावली तयार करावी अशी मागणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली। विद्यमान पद्धतीनं जनगणना झाल्यास जातींच्या नोंदीत मोठी विसंगती निर्माण होऊन संपूर्ण आकडेवारी निरुपयोगी ठरू शकते असा इशाराही त्यांनी दिलेला आहे। जात गणनेतील चुकीचे प्रश्न बदला। सदोष रचनेमुळे जनगणना प्रक्रिया तात्काळ रद्द करा। प्रश्नावली रद्द करण्याची खरगे राहुल गांधी यांची मागणी। देशामध्ये जनगणनेचा दुसरा टप्पा हा लवकरच सुरू होतोय। देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच जातीनिहाय जनगणना होणार असून यासाठी केंद्र सरकारनं 40 प्रश्नांची प्रश्नावली तयार केलेली आहे। मात्र त्यात मागासवर्गीय हा शब्द नसल्यावरून काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आक्षेप घेतलाय। त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहत जनगणनेतले प्रश्न बदलण्याची मागणी केलेली आहे। जनगणनेच्या दुसऱ्या टप्प्याला फेब्रुवारी 2027 मध्ये सुरुवात होतीये। यंदाच्या जनगणनेत 40 प्रश्न विचारले जाणार आहेत। त्यातल्या कौटुंबिक माहितीच्या विभागात नागरिकत्व, धर्म आणि जातीबाबत प्रश्न आहेत। या प्रश्नांमध्ये जातीची नोंद करताना मागासवर्गीय असा उल्लेख नसल्याचा आक्षेप खरगे आणि राहुल गांधींनी घेतलाय। त्यामुळे ही प्रश्नावली रद्द करावी आणि नव्या प्रश्नावलीबाबत राजकीय पक्ष, तज्ज्ञ आणि जनतेकडून सूचना मागवल्या पाहिजेत अशी मागणीही त्यांनी केलेली आहे। त्यांनी या संदर्भात पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात असं म्हटलंय की प्रश्नांमध्ये मागासवर्गीय हा शब्द नसल्यामुळे ओबीसींच्या लोकसंख्येची योग्य माहिती मिळण्यात अडचणी येऊ शकतात। त्यामुळे तेलंगणा आणि बिहार सारखी प्रक्रिया स्वीकारण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। या पत्रासोबत त्यांनी तेलंगणा आणि बिहारमध्ये झालेल्या जात सर्वेक्षणाची यादी देखील जोडलेली आहे। जातींची नोंद करण्यासाठी ठराविक यादी किंवा ड्रॉपडाऊनचा पर्याय देण्याची मागणी पत्राद्वारे करण्यात आलेली आहे। जातींची ओळख आणि संख्या नोंदवण्याची प्रक्रिया समान व्हावी, जेणेकरून देशातील सामाजिक आणि आर्थिक स्थितीची योग्य आकडेवारी मिळेल। सरकारी जातींची यादी आणि देशाच्या मानवशास्त्र सर्वेक्षणाच्या आधारावर यादी समाविष्ट करण्यात येऊ शकते। तेलंगणा आणि बिहारमध्ये झालेल्या जातनिहाय सर्वेक्षणात या याद्यांचा समावेश करण्यात आलेला होता, असं खरगे आणि राहुल गांधी यांनी सुचवलेलं आहे। इतर मागासवर्गीय आणि विविध उपजातींच्या नोंदींसाठी स्पष्ट आणि स्वतंत्र रकाना नाही। केवळ डोकेमोजणी न करता नागरिकांचं सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक स्थान समजून घेणं आवश्यक। प्रश्नावलीतून उपप्रश्न वगळल्यानं कल्याणकारी योजनांच्या आखणीसाठी आवश्यक असलेला अचूक डेटा गोळा होणार नाही। देशातील दुर्गम आणि इंटरनेट सुविधा नसलेल्या भागातल्या नागरिकांची डिजिटल नोंद होणं अशक्य। मातृभाषा, व्यवसाय आणि रोजगाराच्या स्वरूपाविषयी विचारलेले प्रश्न अत्यंत संदिग्ध। प्रश्नावलीतून असंघटित क्षेत्रातले कामगार, शेतमजूर आणि स्थलांतरित कामगारांची खरी आकडेवारी समोर येणार नाही। संसदेच्या बैठकीमध्ये विरोधकांनी आक्रमक भूमिका घेत ही जनगणना नाही तर आकडेवारीची हेरफेर आहे असा थेट हल्लाबोल केलाय। सरकारला देशातल्या मागास घटकांची खरी लोकसंख्या आणि त्यांची आर्थिक स्थिती जगासमोर आणायची नाही। जेव्हा लोकसंख्येचं योग्य प्रतिनिधित्व आणि खरी आकडेवारीच समोर येणार नाही तेव्हा धोरणं कशी बनणार? प्रश्नावलीत दुरुस्ती करून ती सर्वसमावेशक केली जात नाही तोपर्यंत सध्याची सदोष जनगणना प्रक्रिया तात्काळ स्थगित करावी किंवा रद्द करावी अशी मागणी विरोधी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी केलेली आहे। 2027 की जनगणना, जाति जनगणना जिस ढंग से कराया जा रहा है वो जनता पर एक धोखा है, ये खेल है, ये विश्वासघात है और प्रधानमंत्री को तुरंत फौरन इस पर पुनर्विचार करने की जरूरत है और बिहार में और तेलंगाना में जिस तरीके से कराया गया था वो अपनाए, श्रेय खुद ले, उसमें कोई आपत्ति नहीं है। पर जाति जनगणना जो आप फरवरी 2027 में कराने वाले हैं सभी राज्यों में, उसको सही ढंग से ईमानदारी से कराइए।
देखिए, हमारे हमारे साथियों ने इस बात को स्पष्ट कहा है और हम लोग पार्लियामेंट में भी इस बात को रखेंगे कि जो ड्रॉप डाउन ऑप्शंस होते हैं उनको ना रखने की वजह से ये मामला जो है वो गड़बड़ा सकता है। सच्चाई जो है कास्ट सेंसस की, जिसके लिए माननीय राहुल जी ने बहुत स्पष्ट कई दफ़ा कहा है और जिसके लिए हम संघर्ष करने के लिए भी तैयार हैं और मैं मानता हूं कि शायद इस पे हमें संघर्ष ही करना पड़ेगा। कास्ट सेंसस की जो सच्चाई है वो सामने आए। जातिगत जनगणना समाजवादी आंदोलन के सामाजिक न्याय के योद्धाओं के संघर्षों का परिणाम है। कांग्रेस पार्टी ने कभी इसको नहीं माना था और हम लोगों ने एनडीए की सरकार में इसको कराने में कामयाबी हासिल की है। अब वो इसको उलटना चाहते हैं। अब इनका ये जो पूरा के पूरा ये रिवाज और मिजाज है कोई नया नहीं है। किस तरह से काल्पनिक देश में और समाज में काल्पनिक कन्फ्यूज़न क्रिएट करो और देश और समाज को काल्पनिक कन्फ्यूज़न के कुंड में कैद करने की कोशिश करो, लेकिन ये सफल नहीं होते। आपको ध्यान होगा कि जब अभी बिहार का चुनाव हो रहा था तब भी इन्होंने जो है वो इसी तरह का जो है वो काल्पनिक कन्फ्यूज़न क्रिएट करने की कोशिश की। जनता ने इनको जो है टाटा बाय बाय कर दिया। तो इस तरह का जो है मैंने कहा हिट एंड रन के हुड़दंगी जो हिस्ट्री शीटरों का हिस्टीरिया है, ये समय समय पर जो है हिचकोले लेता रहता है। केवळ राजकीय पक्षच नव्हे तर विविध सामाजिक संघटना आणि मागासवर्गीय हक्क संस्थांनी सुद्धा या प्रश्नावलीला विरोध दर्शवला असून अनेक ठिकाणी ही प्रश्नावली न बदलल्यास जनगणनेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही स्थानिक स्तरावर देण्यात आलेला आहे। एकंदरीत देशातल्या सर्वात महत्त्वाच्या प्रशासकीय आणि सामाजिक प्रक्रियेवर प्रश्नावलीच्या रचनेवरून मोठं प्रश्नचिन्ह आता निर्माण झालंय। सरकार विरोधकांच्या मागण्यांची दखल घेत प्रश्नावलीत सुधारणा करणार की आपल्या भूमिकेवर ठाम राहून जनगणना पुढे नेणार याकडे आता संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। आणि आजच्या याच मुद्द्यावर अधिक चर्चा करण्यासाठी आपण आमंत्रित केलेलं आहे भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांना, त्याचबरोबर ओबीसी नेते मृणाल ढोले पाटील आणि काँग्रेसचे आमदार अभिजित वंजारी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। तिन्ही मान्यवरांचं मी स्वागत करतो। गणेशजी, तुमच्यापासून सुरुवात करेल। गणेशजी, आजपर्यंत ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम न ठेवण्यामागे सरकारची नेमकी भूमिका काय होती? बघा, ज्या पद्धतीनं विरोधक या जातीगणनेच्या संदर्भामध्ये वेगवेगळे प्रश्न उपस्थित करतायत, खरं म्हणजे हे सगळे राजकीय स्वरूपाचे लोकांच्या मनामध्ये एक संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करतात की यांची सबंध समाजाची मागणी होती आणि त्या मागणीनुसार केंद्र सरकारनं हा निर्णय घेतला की जातीनिहाय जनगणना करण्याचा। आणि त्या अनुषंगानं ज्या पद्धतीनं त्यांचं असं म्हणणं आहे की स्पेसिफिक म्हणजे त्याच्यात कॉलम नाही असं म्हणतात, त्या तुमची जात कुठली आहे आणि उपजात कुठली आहे हे त्या म्हणजे फॉर्म मध्ये नमूद केलेलं आहे। जेव्हा जात आणि उपजात तुम्ही तिथं लिहाल तेव्हा ऑटोमॅटिकली तुम्ही ते त्या कुठल्या वर्गामध्ये येतात, एससी मध्ये येतात का एसटी मध्ये येतात, हे ऑटोमॅटिकली म्हणजे ज्या शेड्यूल मध्ये तुमच्या सगळ्या जातींचा समावेश आहे त्याच्यामध्ये ऑटोमॅटिकली ते कुठल्या प्रवर्गामध्ये की एससीत येणार आहे, एसटी येणार आहे किंवा इतर मागास वर्गामध्ये ती जात येणार आहे हे स्पष्ट होणार आहे। पण विनाकारण कुठंतरी एखाद्या कामाला काहीतरी आपलं म्हणजे सरकारला विरोध करण्याचा जो प्रकार आहे आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण करून या सरकारबद्दलच्या एक कुठंतरी काय एक गैरसमज लोकांच्या मनामध्ये निर्माण करून देण्याचा हा विरोधकांचा प्रयत्न आहे। बरोबर आहे, विरोधकांची बाजू समजून घेऊयात। अभिजितजी आहेत यावेळेला आपल्याबरोबर। अभिजितजी, गणेश हाकेंचं जसं म्हणणं आहे की विरोधक केवळ राजकारणासाठी या गोष्टींचा उपयोग करताय, संभ्रम निर्माण करताय, मला सांगा अभिजितजी, यावरती तुमची प्रतिक्रिया काय? आणि जातगणना सामाजिक न्यायासाठी आहे की 2029च्या राजकारणासाठी? नाही, ओबीसींच्या अनेक संघटना राज्यामध्ये आणि देश स्तरावर काम करत आहेत। या सर्व ओबीसींच्या संघटनेची मुळात ही मागणी आहे की या देशातला ओबीसी नेमका किती संख्या आहे। आपल्या देशामध्ये आपण साधारणतः म्हणतो की 52% ओबीसी समाज आहे आणि मग 52% जर असेल तर मग त्या सरकारच्या तिजोरीवर ओबीसींकरता वेगवेगळ्या ज्या योजना राबविल्या जातात त्या योजनेच्या संदर्भामध्ये तशा पद्धतीचा न्याय मिळतो का, ही मागणी ओबीसींच्या संघटनांचा आहे। महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या संघटना सातत्याने आंदोलन करत आलेल्या आहे। आपल्या बिहार राज्यामध्ये सर्वेक्षण झाल्यानंतर केंद्रामध्ये पार्लमेंटमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी तशा पद्धतीचं देशवासियांना आश्वासन दिलं की आपल्या देशामध्ये येणाऱ्या जनगणनेमध्ये आम्ही जातनिहाय प्रवर्गनिहाय जनगणना करू
अशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं. मग आता आश्वासनापासून आपण न्यूटन का घेतोय? खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीनी देशातल्या लोकांना गृहीत धरलेलं आहे की आश्वासनं द्यायची, निवडणुकीमध्ये सुद्धा वाटेल तसं बोलायचं आणि नंतर मग काही फरक पडत नाही, आपली सत्ता या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये येते, अशा पद्धतीचा गैरसमज यांच्या डोक्यामध्ये आहे. आणि म्हणून प्रत्येक वेळेस घुमजाव करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या सर्व प्रकारच्या सरकारने केलेलं आहे. मग ती राज्याची सरकार असेल किंवा ती केंद्राची सरकार असेल. इथे सरसकट म्हणणं आहे सगळ्या देशातल्या लोकांचं की केंद्रामध्ये सुद्धा स्वतंत्र ओबीसीचं तशा पद्धतीचं एक वेगळं त्या ठिकाणी मंत्रालय स्थापन करावं आणि या देशातल्या एकदा दूध का दूध पाणी का पाणी हे करण्यासाठी जोपर्यंत जात न्याय आणि प्रवर्ग न्याय जोपर्यंत जनगणना होणार नाही तोपर्यंत सत्य परिस्थिती लोकांसमोर येणार नाही. आणि म्हणून तीच मागणी काँग्रेसची आहे. राहुलजींनी तर स्पष्टपणे म्हटलं ना, अशा अनेक गोष्टी आहेत जी राहुलजींनी ज्या गोष्टीचा सुतोवाच या देशामध्ये केलेला आहे. कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा गंभीर परिस्थिती आपल्या देशामध्ये कशा पद्धतीने उद्भवणार आहे हा सुद्धा सुतोवाच राहुल गांधींनी केला होता आपल्या एका भाषणामध्ये. आणि त्यानंतर मग केंद्र सरकारला नरेंद्र मोदी साहेबांना तशा पद्धतीचे पावलं उचलायला लागली होती. असे अनेक वेळा मग ओबीसीच्याही बाबतीमध्ये सातत्याने जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी भागीदारी अशा पद्धतीचं पार्लमेंटमध्ये राहुलजींचं स्टेटमेंट होतं. आणि कालांतराने मग पार्लमेंटच्या सेशनमध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी हे स्पष्टपणे म्हटलं होतं की येणाऱ्या 2026 मध्ये जी संपूर्ण देशामध्ये जनगणना होणार आहे त्या जनगणनेमध्ये आम्ही जातनिहाय जनगणना करू अशा पद्धतीचा उल्लेख केला. मग आता तुम्ही कशाला आपलं आश्वासन तुम्ही विसरलात का? मग तुम्ही का बरं युटर्न मारताय? आणि म्हणून यांना कोणालाही ओबीसीला न्याय द्यायचाच नाही आहे. या देशामध्ये जसं राज्यशास्त्रामध्ये सुद्धा महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं स्वतंत्र मंत्रालय आहे. ओबीसीच्या बाबतीमध्ये सुद्धा महाज्योती सारख्या किंवा अनेक प्रकारच्या संस्था सातत्याने काम करतायत. परंतु त्याच्यामध्ये मिळणारं अनुदान विद्यार्थ्यांकरता असेल किंवा शेतकऱ्यांकरता असेल किंवा तरुण एंटरप्रेन्योर्स जे आपले विद्यार्थी होतात, युवक युवती होतात त्यांच्याकरता मिळणार असेल किंवा घरकुल योजना सुद्धा असेल, या सगळ्या योजनेमध्ये मिळणारं अनुदान हे अत्यंत कमी आहे. ओबीसीच्या संख्येनुसार ते मिळत नाही. आणि म्हणून आमची पूर्णपणे मागणी आहे, सगळ्या संघटनांची मागणी आहे की ही जी काही 2027 मध्ये दुसऱ्या टप्प्यामध्ये सर्व राज्यामध्ये जी जनगणना होणार आहे त्याच्यामध्ये ओबीसीचा स्वतंत्र रकाना असला पाहिजे. आणि मी तर तुम्हाला सांगतो की पहिल्याही टप्प्यामध्ये महाराष्ट्रामध्ये जेव्हा ही जनगणनेचं मॅपिंग सुरू होतं त्याही काळामध्ये ओबीसीच्या संघटनांनी स्वतःहून पुढाकार घेतला. त्याच्यामध्ये कोणताही पॉलिटिकल हस्तक्षेप नव्हता आणि अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतींनी तसा ठराव सुद्धा कलेक्टर. अभिजितजी, तुमचे जे आतापर्यंतचे तुम्ही मुद्दे मांडलेले आहेत त्यानुसार एक गोष्ट लक्षात येते. तुमचं म्हणणं आहे की केंद्र सरकारनं यावरती यू टर्न का घेतला या प्रश्नाचं उत्तर गणेश आखे मी आपल्याकडून घेईल. मात्र तत्पूर्वी मृणालजी आपल्याकडे येतो. दोन्ही पक्षांचं काय म्हणणं आहे ते तुमच्या लक्षात आलेलं आहे, सत्ताधारी असतील किंवा विरोधक असतील. मला सांगा, ओबीसी बांधवांना, ओबीसी नेत्यांना नेमकं काय वाटतं? कारण मृणालजी, जात गणनेची आकडेवारी आरक्षण वाढवण्यासाठी वापरणार आहात की केवळ माहिती गोळा करण्यापुरतीच ती मर्यादित राहणार आहे? तुम्हाला काय वाटतं या सगळ्या गोष्टींवरून? नाही, सर्वप्रथम तर मला असं सांगायचं की ओबीसी कार्यकर्ता म्हणून आम्ही दोन्ही पक्षांकडनं थोडेसे निराशच झालेले आहेत. काय झालंय की मुळात एक लक्षात घ्या, जोपर्यंत ब्रिटिश या देशामध्ये होते ते जातगणना करत होते. तर शेवटची जी जातगणना अवेलेबल आहे ती 1931 ची आहे. त्याच्यानंतर काय झालं की त्याच्यानंतर 51 पासून आपण जी जनगणना करतो त्याच्यामध्ये एससी आणि एसटी ची संख्या मोजली जाती, ओबीसीची मोजली जात नव्हती. ओबीसीची मोजली गेली इंदिरा साहनी केस नंतर. मंडल कमिशन लागू झालं. त्याच्यानंतर कोर्टाने सांगितले की ठीक आहे, तुमचा ओबीसीच्या संख्येवर वाद असू शकतो. मंडल कमिशनने जी आकडेवारी दिली 52%, ती काही लोकांना मान्य नव्हती. ते कोर्टात गेले तर कोर्ट म्हणले ठीक आहे, जनगणनेत हे मुद्दा तुम्ही जनगणना करून घ्या. त्याच्यानंतरची जी पहिली जनगणना होती ती 2001 साली होती. तत्कालीन गृहमंत्री लालकृष्ण अडवाणी यांनी स्पष्टपणे सांगितलं की आम्ही जातीवर जनगणना करणार नाही. त्याच्यानंतरची जी होती 2011ला होती, त्यावेळेस काँग्रेसचं सरकार होतं. तत्कालीन जे प्रधानमंत्री होते आपले मनमोहन सिंगजी, तर त्यांनी काय सांगितलं की आम्ही जनगणना करू पण वेगळी करू, एससीसीसी करू. आणि त्यावेळेस काय झालं होतं, त्यावेळेस हा जातीचा कॉलम ठेवला होता. त्यावेळेस पण प्रवर्गाची जनगणना केली नाही, ओबीसी नाही, पण एक जातीची जनगणना केली. आणि त्याच्यानंतर काय झालं की जवळपास लाखो, म्हणजे देशामध्ये 6 ते 6.5 लाख जाती असल्याचं आढळलं. म्हणजे एकाच जातीचे वेगवेगळे स्पेलिंग असतील, अपभ्रंश असतील, अशा पद्धतीने ते कन्फ्युजन झालं. आणि ते जवळजवळ 5,000 कोटी खर्च करून एससीसीचा 2011चा जो डेटा आहे तो आजही उपलब्ध नाहीये. त्याची जनगणना आजही उपलब्ध नाहीये. ती आम्हाला कुठेच कोर्टामध्ये, आता कोर्टामध्ये आमचं ओबीसीचं आरक्षण या स्थानिक स्वराज्य संस्थेला अडवलं. ते म्हणलं तुमचं एम्पिरिकल डेटा नाहीये.
मग एम्पेरिकल डेटा नाहीये, तर 2011ची जनगणना झाली होती 5,000 कोटी खर्च करून, त्याचा आम्हाला काहीही उपयोग झाला नाही. म्हणून आमचं स्पष्ट मागणी अशी आहे की बाबा या जनगणनेमध्ये तुम्ही जाती मोजले, तुम्ही 10 साधारणतः 40 प्रश्नांचं एक गॅझेट काढलेलं आहे क्वेश्चनियरचं, त्याच्यामध्ये 10वा जो क्रमांकाचा प्रश्न आहे त्याच्यात 3 पार्ट आहेत. 10 इज द पर्सन फ्रॉम द शेड्यूल कास्ट, 10 इज द पर्सन फ्रॉम शेड्यूल ट्राइब्स, 10 इफ द पर्सन इज नॉट फ्रॉम शेड्यूल कास्ट अँड शेड्यूल ट्राइब्स हिज कास्ट, असं लिहिलेलं. आमचं म्हणणं आहे की त्याच्यामध्ये तुम्ही फक्त एक ओबीसीचं एक प्रवर्ग करा आणि ते ओबीसीच्या ज्या ज्या राज्यांमध्ये ज्या ज्या जाती आहेत, किंवा ओबीसीचं काही ठिकाणी नॉमेनक्लेचर पण वेगळं आहे, एमबीसी म्हणतात साऊथमध्ये, काही ठिकाणी बीसी म्हणतात, तर जे काही नॉमेनक्लेचर असेल ते टाका आणि त्याच्या फिक्स्ड जाती एक ड्रॉपडाऊन मेन्यू द्या आणि तुम्हाला जो कास्टचा प्रवर्ग ठेवायचा आहे तो निश्चित ठेवा, त्याला आमचा काहीच विरोध नाहीये. असं जर झालं नाही आणि ओपन एंडेड प्रश्न राहिला, त्यांनी कास्ट हा कास्ट ह्याच्यामध्ये टाकलाय, याच्याबद्दल मी सरकारचं अभिनंदन करतो. पण मला त्याबरोबर हे पण नमूद करायचंय की ज्या ज्या वेळेस गेले आम्ही 20 वर्ष मागणी करतोय जात गणनेची, तर आम्हाला अर्बन नक्सल म्हणून हिनवलं गेलं, हे पण आम्हाला तिथं निश्चित करायचंय आणि सरकार आज तेच करतंय. मग आमचे जात गणना तुम्ही जातीचं कॉलम टाकला त्याच्याबद्दल आम्ही अभिनंदन एक प्रकारे व्यक्त करतो, पण थोडीशी निराशे, थोडी खुशी, थोडी गम आहे. बरं, तुमच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये सरकारचं काय म्हणणं आहे? गणेशजी उत्तर देतीलच यावेळेला, कारण जसं मृणालजींनी सांगितलं त्यांचा आक्षेप नेमका काय आहे. कारण एका बाजूला तुम्ही जनगणना करताय, मग त्यावेळेला सुवर्ण संधी होती जात गणनेची, ती सरकारला नकोय का? आणि गणेशजी, जात गणनेमध्ये एखाद्या जातीची नोंद जर चुकीची झाली तर मग त्याच्या दुरुस्तीची जबाबदारी नेमकी कुणाची आहे गणेशजी? विशालजी, मी तुम्हाला पुन्हा एक जे आता जे अभिजित जे वगैरे सांगतायत ना, आता जे लोक पद्धतीने ओबीसीच्या जातगणनेची मागणी करतायत, खरं म्हणजे की 2011ला जे ढोले पाटलांनी आता सांगितलं की 2011ला जनगणना झाली आणि ज्या चुकीच्या पद्धतीनं, खरं म्हणजे खूप वर्षापासूनची स्वतंत्रपणे जाती न्याय जनगणना व्हावी अशा अनेक संघटनांची मागणी होती. पण 1952च्या नंतर मी सांगितलं ना की तुम्हाला की अशा पद्धतीची मागणी असून सुद्धा आपल्या महाराष्ट्रामध्ये विशेषतः जेव्हा माननीय आपले स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे खासदार होते, तेव्हा त्यांनी लोकसभेमध्ये त्यांनी स्वतंत्रपणे ओबीसीची जनगणना झाली पाहिजे याचा आग्रह धरला होता आणि त्या पद्धतीचं आपलं मत मांडलेलं होतं. खरं म्हणजे भारतीय जनता पार्टीच्याच लोकांनी स्वतंत्र जात निहाय गणनेची खरं म्हणजे मागणी केली आणि भारतीय जनता पार्टीच्याच सरकारनं ती मागणी मान्य केलेली आहे. खरं तर काँग्रेसच्या काळात सुद्धा म्हणजे ओबीसीच्या जातगणनेची मागणी होत होती, त्यांनी त्यावेळेस केली नाही आणि त्यामुळं 2011च्या जनगणनेमध्ये जे घोळ झाला, आता ढोले पाटलांनी सांगितल्याप्रमाणे लाखाच्या पेक्षा आधी म्हणजे 2-3 लाख या जाती लिहिल्या गेल्या, त्याच्यामुळं जी जातनिहाय जनगणना स्पष्टपणे व्हायला पाहिजे ती झाली नाही, तो गोंधळ झाला. आणि म्हणून आता सगळे जनतेची भावना लक्षात घेऊन, सगळ्या संघटनांच्या भावना लक्षात घेऊन या सरकारनं हा जातीनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे आणि त्या अनुषंगानं जातीनिहाय गणना ज्याच्यासाठी आपल्याला करायचा जो उद्देश आहे त्या उद्देशासाठीच ही जातीनिहाय जनगणनेचा केंद्र सरकारने घेतलेला आहे. पण यांना हे जे विरोधक आहेत त्यांना केवळ या गोष्टीचं राजकारण करायचे. मी तुम्हाला सांगतो की आतापर्यंत नाही, यांनी सांगितलं की ओबीसीचं मंत्रालय पाहिजे. आतापर्यंत या सरकारकडे अनेक वेळेला ओबीसीच्या म्हणजे हितासाठी ओबीसीच्या आता ज्यांनी सांगितलं त्याप्रमाणे खऱ्या अर्थानं ओबीसीच्या जनगणनेचा विषय तर ओबीसीच्या हितासाठी काही स्वतंत्र मंत्रालय निर्माण करण्याचं काँग्रेसच्या काळात कधी त्यांना विचारायला का? पण माननीय मोदी साहेबांचं सरकार आल्यानंतर तर पहिल्यांदा ओबीसीचा स्वतंत्र आयोग स्थापन करण्यासाठी घटना दुरुस्ती केली आणि ओबीसीसाठी स्वतंत्र मागासवर्गीय आयोग स्थापन करण्यात आला. त्याचा हेतू हाच होता की या ओबीसीच्या वरती कुठल्याही पद्धतीचा अन्याय होऊ नये आणि ओबीसीच्या कल्याणाच्या दृष्टिकोनातून हा आयोग स्थापन करण्यात आला. पण ह्या ज्या आज जे विरोधक काँग्रेसचे लोक जे आहेत किंवा बाकी विरोधक आहेत ज्या पद्धतीनं आपल्याला म्हणजे भारतीय जनता पार्टीच्या सरकारला जी दूषणं देतात किंवा त्याच्यावरती आरोप करतात ते अत्यंत खोटे, चुकीचे, लोकांच्या मनामध्ये संभ्रम निर्माण आणि संपूर्णपणे हे राजकीय स्वरूपाचे सगळे आरोप आहेत. या सरकारला प्रामाणिकपणे ओबीसीची जनगणना करायची आहे आणि म्हणूनच सरकारनं तो निर्णय घेतलेला आहे आणि सरकार जातनिहाय जनगणना हे प्रामाणिकपणे आणि स्वच्छ अशा पद्धतीने. गणेशजी, मला एक सांगा, तुम्ही म्हणताय की सरकारला हे सगळं करायचंय, विरोधकांनी त्यांच्या कार्यकाळामध्ये काय केलं याचाही प्रश्न उपस्थित केला. अभिजितजी, तुम्हीच उत्तर द्या आता की तुमच्या काळामध्ये देखील ही मागणी झाली, आता देखील होताना दिसते, मात्र ओबीसींची खरी लोकसंख्या मोजायचीच नसेल तर मग सामाजिक न्यायाची धोरणं कोणत्या आकडेवारीवरती ठरवणार आहात?
मला तेच म्हणायचं आहे एक्झॅक्टली. आपल्या देशामध्ये रचना कशी आहे की प्रत्येक स्टेटला आपण ऑटोनॉमी दिलेली आहे. बरं. प्रत्येक स्टेटचं आपलं वेगवेगळी त्यांची जी ओबीसीची यादी आहे ती वेगवेगळी आहे. समजा एखाद्याची जात समजा महाराष्ट्रामध्ये समजा ती ओबीसी मध्ये येत असेल तर गरजेचं नाहीये की दुसऱ्या राज्यामध्ये ती जात ओबीसी मध्येच येईल. बरोबर आहे. आता या राज्यामध्ये जे बाहेरून आलेले जे काही लोक राहत असतील तर त्यांची पण केवळ त्या या सध्याच्या रकान्यामध्ये दिलेल्यानुसार किंवा एससी नसल्यास एसटी नसल्यास मग समजा तो आपली जात लिहिणार असेल, पण समजा त्याची जात समजा महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये नसेल तर मग या सर्व प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गोंधळ निर्माण होणार आहे. आणि म्हणून जोपर्यंत त्यांना ओबीसी प्रवर्ग असं स्पष्टपणे उल्लेख राहणार नाही तोपर्यंत तशा पद्धतीचा खरा आकडा हा केंद्रासमोर राज्यासमोर आणि लोकांसमोर येणार नाही. आणि मला हेच म्हणायचं आहे की यांना तशा पद्धतीचा ते होऊ द्यायचं नाही आहे. यांना लोकांची दिशाभूल करायची आहे. यांना खरे आकडे लोकांसमोर येऊ द्यायचे नाही. कारण खरे आकडे जर या देशासमोर आले तर मग युपीएससी पासनं तर त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सर्व ठिकाणच्या पदांवर हा प्रश्नचिन्ह निर्माण होईल की या देशामध्ये ओबीसीची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये असल्यानंतर सुद्धा ओबीसींना त्या पद्धतीचं त्यांना तशा पद्धतीचं आरक्षण मिळत नाही. मग ते सामाजिक आरक्षण असो, ते राजकीय आरक्षण असो, ते आर्थिक आरक्षण असो, या सर्व बाबतीमध्ये त्या ठिकाणी दूध का दूध पाणी का पाणी होईल. परंतु यांना ते होऊ द्यायचं नाही. आणि म्हणून यांनी पद्धतशीरपणे केवळ जे एससी मध्ये मोडत नाही, जे एसटी मध्ये मोडत नाही आणि मग त्यांनी फक्त आपली जात त्या ठिकाणी लिहावी, हा जो काही प्रकार यांनी आताच्या सध्याच्या फॉर्मॅटमध्ये आणलेला आहे तो अत्यंत गोंधळ करणार आहे आणि या देशामध्ये गोंधळ झाल्याशिवाय राहणार नाही. आणि बरोबर आहे. मात्र गोंधळाची भाषा आपण करताय. तर अभिजितजी, तुमचा पुढचा प्रश्न मला मृणालजी यांना विचारायचा आहे, त्याला जोडूनच की मृणालजी काय आहे की एका बाजूला संघर्ष पाहायला मिळतोय सत्ताधारी विरोधकांचा, एका बाजूला संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे ज्या वेळेला आपण आरक्षणाचा मुद्दा घेतो त्यावेळेला मराठा विरुद्ध ओबीसींचा, आणि आता तर जनगणना विरुद्ध जातगणना, अशी सगळी आपल्याला गोंधळाची परिस्थिती दिसते. मृणालजी, जातगणनेमुळे वंचित समाजाला प्रतिनिधित्व मिळेल की मग समाजातील जातीय संघर्ष अधिक तीव्र होताना दिसेल? नाही, खरं तर असं आहे की जर सामाजिक न्यायाची भूमिका ठेवायची असेल सरकारला आणि लोककल्याणकारी राज्य चालवायचं असेल, सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या संख्येप्रमाणे निधी असेल, प्रतिनिधित्व असेल, त्यांचा सामाजिक हक्क, त्यांचे संविधानिक कायदेशीर हक्क जर द्यायचे असतील तर जात गणनेशिवाय पर्याय या सरकारकडे नाहीये. त्याचं कारण असं असतं की ज्यावेळेस तुमच्याकडे निधी येतो आणि त्या निधीचं जेव्हा तुम्हाला एक प्रकारे जेव्हा डिस्ट्रीब्युशन करायचं असतं तर त्याच्यामध्ये कुठला समाज घटक, कुठला समाज कुठे कमी राहिलाय, कुठं मागं राहिलाय हे कळलं पाहिजे. हे अतिशय स्पष्टपणे कळलं पाहिजे. आणि तो या समाज व्यवस्थेचा एक प्रकारे एक्सरे तो जातगणना असती, तो जनगणना असती. आणि जनगणनेमध्ये 40 प्रश्न असतात, म्हणजे जात हा त्यातला फक्त एक प्रश्न आहे, बाकीचे 40 पॅरामीटर्स हे मोजले जातात. आमचा प्रश्न फक्त एवढा आहे की तुम्ही जातगणना मोजताय. मागचा 2011चा एसीसीचा अनुभव आमचा वाईट आहे. ज्यावेळेस ओपन एंडेड प्रश्न राहतो त्याच्यामध्ये लाखो चुका निघतात. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये एक लक्षात घ्या की यावेळेसची जी जनगणना आहे ती पूर्णपणे म्हणजे 100% डिजिटल जनगणना आहे. तर त्यामुळं समोरचा माणूस जे सांगेल ते तसंच्या तसं रेकॉर्ड केलं जाईल. त्यामुळं खूप ह्युमन इंटरफिअरन्स कमी असल्यामुळे त्या चुका दुरुस्त करायला फार कमी स्कोप आहे. डिजिटल जनगणना त्याचे डायरेक्ट वरती रेकॉर्ड जाणार आहेत, इथं खाली त्याचं हेड कुठं रेक्टिफाय नाही करणार आहे, करेक्ट नाही करणार आहे. याच्या आधी असं होतं की बीएलओनी काही चूक केली तर त्याच्या वरचे जे ते रेक्टिफाय करायचे हँड असल्यामुळे, हँड रिटन असल्यामुळे. आता 100% डिजिटल जनगणना आहे, ह्युमन इंटरफिअरन्स जवळजवळ नाहीये. त्यामुळे समोरचा माणूस जे सांगेल तेच रेकॉर्ड करावं लागेल, तेच वरती डायरेक्ट सर्व्हरला जाईल. एसीसीचा 2011चा आमचा अनुभव वाईट आहे, तो डेटा आमच्या कामी आला नाही. आणि मग झालं असं की 15 वर्ष आम्हाला वाट पाहायला लागली. 15 वर्षानंतर खरं तर ही जनगणना होती, ही व्हायला पाहिजे होती 2021 मध्ये. ठीक आहे, त्यावेळेस कोरोना होता, झाली नाही, पण 22-23 मध्ये होऊ शकली असती. पण काय कारण आहे मला माहिती नाही, पण 15 वर्षांनी का होईना या देशात जनगणना होतीये, ही चांगली गोष्ट आहे. पण आमचं फक्त एकच क्षुल्लक मागणी आहे, ओबीसीचा ड्रॉपडाऊन मेन्यू असावा, प्रत्येक राज्यामध्ये असावा. जसं सगळ्या जातीच्या लिस्ट आहेत, जातीच्या लिस्ट प्रत्येक राज्याच्या आहेत, त्याच्यामध्ये असावा, म्हणजे घोळ होणार नाही. त्याच्या पुढे कास्टचा कॉलम असावा, इतरांची जनगणना व्हावी, जातगणना व्हावी, ही आमची मागणी आहे. 40 प्रश्नांच्या या यादीमध्ये. आणि एक दुसरं आपण लक्षात घ्या, सरकारने पण पहा, 13 ऑगस्टला अधिवेशन संपलं संसदचं आणि 14 ऑगस्टला गॅझेट नोटिफिकेशन काढलं. जर 14 ऑगस्टच्या आधी 2 दिवस काढलं असतं तर कदाचित संसदमध्ये चर्चा होऊ शकली असती. पण तुम्ही हे का केलं असं? 13 ऑगस्टला 14 ऑगस्टला आपण त्यावेळेस आपण नाही केलं.
तर आमचं म्हणणं आहे की आपण ड्रॉपडाऊन मेन्यू द्यावा, मागच्यासारखा घोळ होऊ नये आणि जातीगत जनगणना येऊन ओबीसी समाजाचे बरेचसे प्रकरणं आरक्षणाची, टक्केवारीची, निधीची ही कोर्टामध्ये प्रलंबित आहेत. कोर्ट आम्हाला इम्पेरिकल डेटा सारखं मागत असतं आणि आमच्याकडे तो बरं. नसतो, आम्ही तो घेऊ शकत नाही. राज्य सरकारला तो अधिकार नाही, कारण राज्य सरकार ही जनगणना करू शकत नाही. राज्य सरकार फार फार तर सर्वे करू शकतं. राज्य सरकारने केलेले म्हणजे बिहार असेल, तेलंगणा असेल, आंध्र असेल आणि आता तमिळनाडू, कर्नाटक हे सगळे करण्याच्या परिस्थितीत आहेत. या सगळ्यांचे आदर्श आणि एक रोल मॉडेल या केंद्र सरकारकडे आहे. निश्चित त्यांचा डेटा अवेलेबल आहे, त्यांचे मेथोडॉलॉजी अवेलेबल आहे, त्याचा अभ्यास सरकारने करावा. आणि निश्चित, कारण दुसरं मला एक म्हणायचंय की आता तसंही फार उशीर झालेला आहे, कारण लद्दाख आणि हिमछादित जे म्हणजे स्नोक्लॅड जे रिजन्स आहेत, लद्दाख असेल, नॉर्थ ईस्ट असेल, इथं ऑलरेडी सेन्सस सुरू झालेलं आहे. आपल्याकडे मेनलँड मध्ये जरी फेब्रुवारी किंवा जानेवारी 27 मध्ये होणार असेल तरी ऑगस्ट 26 मध्ये जे काय म्हणतात त्याला स्नोक्लॅड रिजन्स आहेत, डिस्टंट रिजन आहेत, मुख्य प्रवाहापासून तुटलेले जे भाग आहेत, जे खूप दुर्गम भाग आहेत, इथं ऑलरेडी जनगणना सुरू झालेली आहे. तर त्यामुळे आता आपल्याला त्यात किती इंटरफिअर करता येईल हा थोडा डाऊटफुल प्रश्न आहे. बरं गणेशजी, यावरती आता काय तोडगा काढेल? कारण आता मृणालजींनी सगळी परिस्थिती जी आहे ती संदर्भात सहज स्पष्टीकरण त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला सांगा, आता तरी सरकार या विषयावरती काही चर्चा करणार आहे का? गणेशजी, विद्यमान प्रश्नावलीमध्ये ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम नसणं हा कळीचा मुद्दा ठरलेला आहे, पण हा मुद्दा ज्या वेळेला समोर आला तो तांत्रिक निर्णय त्यावेळेला घेण्यात आलेला होता की सामाजिक दृष्ट्या महत्वाचा प्रश्न म्हणून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आलं. गणेशजी, नाही बघा, जाणीवपूर्वक कुठल्याही पद्धतीचं म्हणजे जर ओबीसीच्या संदर्भामध्ये यांना जर या म्हणजे सरकारला जर चिंता नसती, काळजी नसती, तर त्यांनी ओबीसीच्या या जनगणनेचा निर्णयच घेतला नसता. आणि आता सुद्धा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले की प्रामाणिकपणे या सरकारला जातनिहाय जनगणना करायची आहे आणि त्या अनुषंगानं एखाद्या गोष्टीमध्ये आता ढोले पाटलांनी म्हटल्याप्रमाणे काही तांत्रिक जर समजा त्यांची दोष राहिले असतील तर ते दोष सुद्धा निश्चितपणे हे सरकार दुरुस्त करेल, की जेणेकरून जे अपेक्षित या जात निहाय जनगणनेच्या नंतर ज्या ओबीसीचं नेमकं म्हणजे काय जनसंख्या किती आहे हे लक्षात यावं. त्या अनुषंगाने त्यांच्या एकूण सगळ्याच याच्यामध्ये जे सत्तेच्या मध्ये योजनांमध्ये त्यांना जो वाटा मिळायला पाहिजे आरक्षणामध्ये त्या पद्धतीने देण्याच्या दृष्टिकोनातूनही पुढे विचार केला जातो. ही भावना या सरकारची पण आहे, म्हणूनच हा सरकारने निर्णय केला आहे. तेव्हा ज्यांनी काही केलं नाही त्यांनी विनाकारण मला म्हणायचं आहे की ओबीसीची ज्यांना म्हणजे किंचितही थोडी सुद्धा ज्यांना चिंता नाही, ज्यांनी काहीच केलं नाही, अशा लोकांनी मात्र आज सरकारवरती म्हणजे दूषण देणं, आरोप करणं, हे मला असं वाटतं की हे केवळ राजकीय स्वरूपाचं आहे. मला असं वाटतं अशा पद्धतीनं लोकांच्या मध्ये संभ्रम तरी किती निर्माण केला तरी तो होणार नाही. लोकांना माहिती आहे की हे सरकार ओबीसीचं आहे, या सरकारचा डीएनए ओबीसी आहे. तेव्हा जे काही करेल हे सरकार ते त्या ओबीसीच्या हिताचं करेल. आणि म्हणूनच महाराष्ट्रात सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसीचं स्वतंत्र असं खातं इथं मंत्रालय या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले, जे काँग्रेसच्या सारखं 50 वर्ष सत्ता राहून सुद्धा काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या सरकारने ते केलेलं नव्हतं. मात्र भारतीय जनता पार्टीचं युतीचं सरकार आल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस यांनी ओबीसी साठी स्वतंत्र मंत्रालय महाराष्ट्रात निर्माण केलेलं आहे. बरोबर, पण एवढ्यानं पुरेसं आहे का? अभिजितजी, मला एक सांगा, जसं आता गणेशजी मगाशी म्हणाले की या सरकारचा डीएनए जो आहे तोच मात्र ओबीसी आहे, हे तुम्हाला मान्य आहे का? आणि दुसरीकडे अभिजितजी, जातगणनेमध्ये खुल्या प्रश्नाऐवजी ड्रॉपडाऊन पद्धत वापरणं अधिक अचूक ठरेल तुम्हाला वाटतं का? अभिजितजी, अनम्यूट कराल तुम्ही स्वतःला. अभिजितजी, आपला आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये, स्वतःला अनम्यूट कराल. अभिजितजी, तुमचा आवाज जो आहे तो आमच्यापर्यंत यावेळेला पोहोचत नाही. तांत्रिक अडचण आपण पुन्हा एकदा दूर करूयात. यावेळेला हाच प्रश्न मृणालजी मला तुम्हाला विचारायचा आहे. मगाशी तुम्ही जे विचारलेलं होतं की थेटपणे जातगणनेमध्ये खुल्या प्रश्नाऐवजी ड्रॉपडाऊन पद्धत वापरणं, कशा प्रकारे ती अचूक ठरू शकते? मृणालजी, अगदी थोडक्यात सांगा मला. एक अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगतो. या महाराष्ट्रामध्ये 450 साधारणतः ओबीसीच्या जाती आहेत. एवढ्या 450 जाती ड्रॉपडाऊन मेन्यू मधनं एक जात सिलेक्ट करायची, जो प्रगणक असेल, जो बीएलओ असेल, त्यांनी जी समोरचा जो सांगेल तर त्यांनी फक्त ती एक जात सिलेक्ट करायची आहे. त्यामुळे फक्त 450 ऑप्शन्स त्याच्याकडे असतील. आणि जर ते तसं केलं नाही, तो प्रश्न ओपन एंडेड ठेवला तर त्याचे खूप वर्णन येऊ शकतात. म्हणजे स्पेलिंग मध्ये येऊ शकतात, प्रोनाउन्सिएशन मध्ये येऊ शकतात, जे काही भाषेचे
बोली भाषेचे जे पद्धत आहेत, किंवा आता समजा धनगर समाज आहे, धनगर समाजाला काही ठिकाणी ते स्वतःला धनगर म्हणून आयडेंटिफाय करतात, काही ठिकाणी हटकर म्हणून आयडेंटिफाय करतात, काही ठिकाणी सलगर म्हणून आयडेंटिफाय करतात. आणि बऱ्याच ठिकाणी काय होतं की आता तेली समाज आहे, एक बैल तेली, दोन बैल तेली, असं बाकी सगळं, तर पोट जातीने पण आयडेंटिफिकेशन होतं. त्यामुळं कदाचित त्याच्या अचूकतेवर परिणाम होऊ शकतो. जर ड्रॉपडाऊन मेन्यू दिला, ओबीसी प्रवर्ग दिला, त्याला ड्रॉपडाऊन मेन्यू दिला, फक्त 450 ऑप्शन्स येतात. अतिशय सिंपल शब्दात मी तुम्हाला सांगतो, जर आपण ओपन एंडेड प्रश्न विचारला मुलांना आणि एमसीक्यू दिले, मल्टिपल चॉईस क्वेश्चन जर दिले, तर मल्टिपल चॉईस क्वेश्चन मध्ये आपण त्याला 4च उत्तर देतो आणि ती बऱ्यापैकी अचूक येतात, अ ब क ड. अशा पद्धतीने जर ओपन एंडेड दिला तर त्या मुलाच्या मनात जे येईल किंवा त्याच्या जे लक्षात असेल तो ते लिहिल, आणि त्याच्यामध्ये अतिशय खूप विस्तार, एक्सटेन्शन खूप होऊ शकतं त्या प्रश्नांचं. मल्टिपल चॉईस क्वेश्चन ज्या पद्धतीने अतिशय सिंपल अ ब क ड एवढेच ऑप्शन असतात, त्यातलं एक सिलेक्ट करायचं असतं. ड्रॉपडाऊन मेन्यू मध्ये तेच ऑप्शन तो प्रगणक जो बीएलओ असेल तो सिलेक्ट करेल समोरच्या सांगण्यावरनं. त्याला जर समजलं नाही तर तो थोडंसं हे आहे का ते आहे का असं विचारून, आणि तसंही बीएलओ आणि प्रगणक यांना खूप ट्रेनिंग दिलेली असते, त्यांच्याकडे याद्या असतात. असं शक्यतो होणार नाही. ड्रॉपडाऊन मेन्यू मध्ये दिला तो डेटा 100% अचूक असेल आणि तो सेन्ससचा असल्यामुळे तो कोर्टात टिकेल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, तो कोर्टात डेटा टिकेल आणि आम्हाला निधी, आरक्षण, अधिकार या सगळ्यासाठी तो वापरता येईल, सगळ्या योजनांसाठी तो वापरता येईल. त्यामुळे परत एम्पिरिकल डेटाची ओढाताण होणार नाही. 1931 ला शेवटची जनगणना झाली होती, जातनीय जनगणना. 95 इयर्स झालेत, 95 इयर्स झालेत, आता 100 वर्ष होतील काही दिवसात. आपण करू शकलेलं नाहीये. जर ही संधी आहे तर ही संधी सरकारने सोडू नये, या संधीचं सोनं करावं आणि या ओबीसी जनतेला किंवा सगळ्यात गणेशजी, संधीचं सोनं तुम्ही करणार का? कारण काय होतंय की मृणाल ढोले पाटील यांनी ड्रॉपडाऊनचा मुद्दा उपस्थित केलेला होता. काँग्रेसही ड्रॉपडाऊन पद्धतीची मागणी करते. ही मागणी व्यवहार्य आहे की राजकीय दबाव निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे? नाही, बघा, मी तुम्हाला पुन्हा सांगितलं ना की त्यांची मागणी ही सरकारनं काही म्हणजे अमान्य केलेली नाही, किंवा त्यांनी ज्या पद्धतीच्या सूचना आणि हे करतात त्या सूचना त्यांनी नाकारलेल्या नाही. सरकार प्रामाणिकपणे ओबीसीची म्हणजे जातनिहाय जनगणना कारण सगळ्याच जातीचे, नॉट ओनली ओबीसी. जसं आता ढोले पाटलांनी जसं सांगितलं ना की एक विशिष्ट समाज आहे, धनगर समाज आहे, धनगर समाज आहे त्याच्या उपजाती, तर त्या ह्याच्यात कॉलम आहे जात आणि पोट जात असं सुद्धा कॉलम त्याच्यामध्ये आहे. पण मग ओबीसी उल्लेख का नाही? दोन गोष्टी त्याच्यामध्ये एक आहेत, मी तुम्हाला पुन्हा सांगितलं ना, आपल्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी मध्ये किती जाती येतात त्याचं एक शेड्यूल आहे, आणि त्यानुसार आपल्याला ऑटोमॅटिकली जी जात आल्यानंतर मोठं कुठल्या शेड्यूल मध्ये येते हे आपल्याला लक्षात येतं, कळतं ते. बरं. आणि म्हणून तथापि तरीही अशा स्वरूपाची जे अनेक संघटनांकडून सूचना होत्या त्याच्याबद्दल मला असं वाटतं की सरकार विचार करेलच. बरं, विचार करायलाच हवा. अभिजितजी, मला सांगा, जातगणनेबाबत केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेऊन आता स्पष्ट भूमिका मांडण्याची ही वेळ आलेली आहे असं तुम्हाला वाटतंय का? अभिजितजी, आपला आवाज आमच्यापर्यंत येत नाहीये. अभिजितजी, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? मला तुमचा आवाज येत नाहीये. मला तुमची भूमिका जाणून घेणं अत्यंत गरजेचं आहे, कारण अनेक आरोप प्रत्यारोप काँग्रेसवरती झाले, त्यांच्या कार्यकाळावरती झाले. मात्र अभिजितजी, आता जात गणनेबाबत केंद्र सरकारनं सर्वपक्षीय बैठक घेऊन स्पष्ट भूमिका मांडावी असं वाटतंय का? तुमचा आवाज आमच्यापर्यंत येत नाही. या कार्यक्रमामध्ये तुम्ही तिन्ही मान्यवर आमच्या सोबत जोडला गेलात, सविस्तर चर्चा केली, त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद. सध्या देशामध्ये कांद्याचा पुरवठा पुरेसा असून घाबरण्याचं कोणतंही कारण नाही. चालू वर्षासाठी सरकारकडे 1.21 लाख टन कांद्याचा मजबूत राखीव साठा उपलब्ध आहे. तसंच या वर्षामध्ये देशात सुमारे 307.37 लाख टन कांद्याचं उत्पादन होण्याचा अंदाज आहे, जे गेल्या वर्षीच्या उत्पादना इतकंच आहे. कांदा लवकरात लवकर आणि मोठ्या प्रमाणावर विविध शहरांमध्ये पोहोचवण्यासाठी सरकारनं कांदा एक्सप्रेस रेल्वेचा वापर वाढवलेला आहे. कांद्यानं केलेला वांदा दूर करण्यासाठी आता सरकारनं तातडीनं पावलं उचलल्यानं कांदा भाववाढीचं संकट काहीसं टळलंय. देशात कांद्याचा साठा पुरेसा असून घाबरण्याचं कारण नाही. चालू वर्षासाठी सरकारकडे 1.21 लाख टन कांद्याचा राखीव साठा. केंद्र सरकारकडून ग्राहकांना तुर्तास दिलासा.
गेल्या काही दिवसात साखर आणि तांदळापाठोपाठ सर्वसामान्य नागरिकांच्या दररोजच्या आहारातील अत्यंत महत्त्वाचा घटक असलेल्या कांद्याच्या दरानंही बाजारात 50-60चा टप्पा ओलांडलाय. किरकोळ बाजारात कांदा 50 ते 60 रुपये प्रति किलो पर्यंत पोहोचल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडलंय. या भाववाढीमुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा देण्यासाठी आणि बाजारातील कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी केंद्र सरकारनं किंमत स्थिरीकरण निधी अंतर्गत खरेदी केलेल्या बफर स्टॉक मधून कांदा थेट बाजारात आणण्याचा निर्णय घेतलाय. या मोहिमेअंतर्गत आशियातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या नाशिक जिल्ह्यातील लासलगाव रेल्वे स्थानकातून मालगाडीनं सुमारे 850 टन कांदा दिल्लीतील आझादपूर मंडी या ठिकाणी पाठवण्यात येतोय. गेल्या वर्षी केवळ 14 रेल्वे फेऱ्यांद्वारे 12,000 टन कांदा पाठवण्यात आला होता, तर यंदा तब्बल 86 रेल्वे फेऱ्यांद्वारे 88,000 टन कांदा 16 मोठ्या शहरांमध्ये पाठवला जातोय. ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात सणासुदीमुळे दरवर्षी कांद्याचे भाव थोडे वाढतात, मात्र सरकारच्या या तत्पर निर्णयांमुळे कांद्याचे दर लवकरच नियंत्रणात येतील. देशभरातील प्रमुख महानगरांमध्ये कांद्याचे किरकोळ आणि घाऊक दर वाढले असून केंद्र सरकारच्या ग्राहक संरक्षण मंत्रालयानं कांद्याचे दर जाहीर केले. देशभरात सध्या 43.53 प्रति किलो कांद्याचा भाव आहे. मागील वर्षी हा भाव 27.37 होता. आता वार्षिक वाढलेली टक्केवारी 59%. मुंबई 47 रुपये चालू भाव. दुसरीकडे मागील वर्षाचा भाव होता 32 रुपये किलो, तर वाढलेली टक्केवारी 46.8%. दिल्ली चालू दर 55 रुपये प्रति किलो, मागील वर्षाचा दर 35 रुपये प्रति किलो, तर वाढलेली टक्केवारी 57.1%. चेन्नई चालू दर 60 रुपये प्रति किलो, मागील वर्षाचा दर 33 रुपये प्रति किलो, वाढलेली टक्केवारी 81.8%. तर सरकारचा सवलतीचा विक्री दर 35 रुपये. केंद्र सरकारनं बफर स्टॉक मधील कांदा केवळ दिल्लीपुरता मर्यादित न ठेवता देशातील इतर प्रमुख शहरांमध्येही पाठवण्याची तयारी केली आहे. दिल्ली पाठोपाठ कोलकाता, चेन्नई, गुवाहाटी, कोची आणि मदुराई या शहरांमध्येही टप्प्याटप्प्यानं रेल्वेनं कांदा पाठवला जाणार आहे. NCCF, नाफेड आणि केंद्रीय भंडारच्या आउटलेट्स तसेच मोबाईल व्हॅनद्वारे सर्वसामान्यांना 35 रुपये प्रति किलो या दरानं अनुदानित दरानं कांदा उपलब्ध करून दिला जाणार आहे. केंद्राकडे सध्या सुमारे 1.21 लाख टन कांद्याचा बफर साठा शिल्लक आहे, जो आगामी सणासुदीच्या काळात दर नियंत्रणात ठेवण्यासाठी पुरेसा असल्याचा दावा सरकारनं केलाय. नाफेड आणि NCCFच्या माध्यमातून झालेल्या कांदा खरेदीतील कथित अनियमिततेनंतर आता सरकारी साठ्यातील कांद्याची गुणवत्ता आणि साठवणुकीवर प्रश्न उपस्थित झाले. काही केंद्रांमध्ये खरेदीनंतर काही दिवसातच कांदा सडल्याचं तसेच गोदामातून काळे पाणी वाहत असल्याचं आढळलंय. हा कांदा बाजारात पाठवण्यापूर्वी कांद्याची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासणी करण्याची मागणी होते. सरकारनं बफर स्टॉकसाठी कांदा खरेदी करताना किमान खरेदी भाव 2,125 प्रति क्विंटल केलाय. मात्र उत्पादनाचा वाढलेला खर्च विचारात घेता प्रति किलो 30 रुपये दर मिळावा अशी मागणी महाराष्ट्रातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांकडून होते. आगामी सणासुदीच्या काळात रक्षाबंधन, गणेशोत्सव, अन्नधान्याची महागाई नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्रानं उचललेलं हे पाऊल ग्राहकांसाठी दिलासादायक ठरणार असलं तरी स्थानिक बाजारातील दरावर याचा नेमका किती परिणाम होतो हे पुढील काही दिवसात स्पष्ट होणं अपेक्षित आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई. उत्तरी नेपाळमध्ये बुधवारी सकाळी अचानक आलेल्या महापुरामुळे सीमावर्ती भागामधील वस्त्यांमध्ये प्रचंड हाहाकार माजलेला आहे. या आपत्तीमुळे सखल भागातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला. स्थानिक वेळेनुसार सकाळच्या सुमाराला भोटेकोशी नदीला अचानकपणे भीषण पूर आला. हा पुराचा पाण्याचा लोट तिबेटच्या बाजूने आल्याचं सांगण्यात येतं. नेपाळमध्ये पुराचा भीषण हाहाकार. नेपाळच्या महापुरात 105 भारतीय बेपत्ता. तिबेटमध्ये झालेला भूकंप, त्यानंतर वाहत येणाऱ्या नदीला आलेल्या भयंकर पुरामुळे नेपाळमध्ये भयंकर विध्वंस झालाय. या भयानक पुराचे अनेक व्हिडिओज आता समोर येत असून त्यामधून महापुराची भीषणता समोर येते.
या पुरानंतर नेपाळमध्ये सुमारे 400 जण बेपत्ता असून अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिशय शांत असणाऱ्या नदीनं अचानक रौद्र रूप धारण केलं आणि त्यानंतर मजबूत लोखंडी पूल, रस्ते, घरं वाहून जाताना दिसली. नेपाळमध्ये आज अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात महापूर आणि भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीत अडकलेल्या आणि प्रभावित झालेल्या भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना तातडीनं मदत पोहोचवण्यासाठी महत्त्वाचे आपत्कालीन दूरध्वनी क्रमांक प्रशासनानं जारी केले. नेपाळमधील पूर परिस्थिती गंभीर बनली असून अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद झालेत. भारतीय दूतावास आणि स्थानिक प्रशासन परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे. आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांनी किंवा गरजूंनी कोणत्याही मदतीसाठी या क्रमांकांवर त्वरित संपर्क साधावा. सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचा आणि प्रशासनाच्या सूचनांचं पालन करण्याचा सल्ला देण्यात आलाय. नेपाळी सैन्याच्या प्रवक्त्यानं दिलेल्या माहितीनुसार रसुआ जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे बुधवारी दुपारपर्यंत अनेक लोकांना सुरक्षित बाहेर पासून सुमारे 125 किलोमीटर अंतरावर आहे. नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणानं रसुआ, नुआकोट, धांदिंग, चितवन आजच्या न्यूज प्लॅनेटमध्ये वेळ झालेली इथंच थांबण्याची. ताज्या घडामोडींसाठी पाहायला विसरू नका लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.